उत्तराखंडमध्ये 27 जानेवारीपासून लागू झालेला समान नागरी कायदा आणि यामुळे सध्या मोठी खळबळ उत्तराखंडमध्ये उडाली आहे। लग्न, घटस्फोट आणि लिव्ह इन रिलेशनशिपची नोंदणी करण्यासाठी नागरिकांची झुंबड उडालेली पाहायला मिळते। कारण अंतिम मुदत आहे फक्त 27 जुलै 2025। देशात पहिल्यांदा असा कायदा लागू झालाय ज्यामुळे 26 मार्च 2010 पासून आतापर्यंतचे सर्व विवाह, घटस्फोट आणि महत्त्वाचं म्हणजे लिव्ह इन नोंदवणं सक्तीचं करण्यात आलं। आतापर्यंत तब्बल 2 लाखाहून अधिक विवाह आणि 90 लिव्ह इन रिलेशनशिप अर्ज समोर आलेत। धक्कादायक बाब म्हणजे लिव्ह इन अर्ज करणाऱ्यांपैकी 12 जोडप्यांना आधीच मुलं झाली आहेत, पण आता या मुलांनाही कायद्याने तेच अधिकार मिळणार आहेत जे कायदेशीर विवाहातून झालेल्या मुलांना मिळतात। सुरुवातीला टीका झालेला UCC कायदा आता जनतेकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळवत आहे। भाजप शासित इतर राज्यांमध्येही हा कायदा लागू होण्याची शक्यता आहे। सध्या मात्र याच कायद्याला हायकोर्टात आव्हान देण्यात आलं असून त्यावर 14 जुलै रोजी सुनावणी होणार आहे। मात्र तुम्हाला काय वाटतं, या कायद्याअंतर्गत लिव्ह इन रिलेशनशिपची नोंद करणं आणि झालेल्या मुलांना अधिकार देणं बरोबर आहे का? कमेंटमध्ये नक्की सांगा।